जिथं जायचं तिथे जा, तुझ्या वाचून काय अडत नाही माझं. घरात काय कुठे ठेवले ते तरी माहित असतं का? नुसतं उठायचं, आवरायचं, निघून जायचं. संसार तर मी एकटीच चालवते ना. सगळं आईचं देते ना मी हातामध्ये. चहा, नाश्ता, कॉफी सगळं हातात आयतं भेटतं. मी सुद्धा ऑफिसला जाते. कधी चाय, कधी पाण्याची बाटली तरी भरून दिलीस का मला? त्या दिवशी भाजी आणायला सांगितली. 3 माणसांसाठी 2 किलो भाजी घेऊन आला तू. दुधी भोपळा तू स्वतः कधी खातो का कधी? अरे एवढं होतं ना, मग तूच आणायची ना. मला काय सांगितलीस? एकदा आणा आणि आपणच ऐकून घ्या. तुझ्याच आईने हळदी कुंकू ठेवलेलं. मैत्रिणीसोबत सकाळच्या मिठाला नव्हती गेली. अरे हळदी कुंकूच होतं ना, लग्न थोडं होतं की जायलाच पाहिजे. आणि एवढं होतं तर मग हाफ डे घ्यायचा. जे पण नसेल ना ती नोकरी तर सोडून टाका. हळदी कुंकूच काय, मंगळा गौरी डोळे जेवण सगळं करायला मग काय तुम्ही सासू सुना. मित्रांसोबत विरंगुळा मानून जातो. तशी घरात तुझी कटकटच असते. एवढीच किरकिरी वाटते ना माझी. जाते मी 4 दिवस माहेरी राहायला. सोनू सुद्धा तिकडेच आहे. सुट्ट्या संपल्यानंतर येईल तिच्या. ते आता हुशार निघून जा. 4 दिवस माझ्याही डोक्याला शांती रे. आणि तसं पण सोनूला घ्यायला जायची वेळी सुट्टी पण नाही घ्यावी लागली. जातेच आहे मी आता. जा जा. संसार फाटका होतो नजरेस तरी तुझे भाव तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नजरेस तरी तुझे भाव. न्यूजपेपर पण नाही आला यार. हॅलो, हाय, काय करतेस? काही नाही रे, आत्ताच नाश्ता झाला, आता जेवायची तयारी. तू कसं काय फोन केलास आज? काय नाही ग, ही माहेरी गेली आहे ना, ती कामाला होता म्हणून फोन केला. माहेरी? अच्छा, सोनूला आणायला गेली वाटतं. पण सोनूच्या तर सुट्ट्या संपल्या नाहीत ना अजून? नाही ग, 4 दिवस राहते म्हणून गेली. तिचं काय, तिथे जत्रा भरली आहे ना, सोनूचा तर भानच भेटला तिला. तिचं काय नाही. वाजलेलं दिसतंय तुमच्यात. अशी उगाचच सगळं सोडून जाणार नाही ती. बरं जाऊ दे, तुझी सकाळ आत्ताच झाली असेल ना. तू अंघोळ वगैरे आवरून घे. आणि दुपारच्या जेवणाचं काय करणार आहेस? डबा आणू का तुझ्यासाठी? नको नको ग, राहू दे. बाहेरून मागवतो काहीतरी. तसं पण सकाळपासून चहा झालत नाहीये. नको, एक काम कर, ये तू. तसं पण खूप एकट्याला होतंय. बरं येते. अरे चा, पण मी आज दुधी भोपळा केलाय. तुझ्यासाठी दुसरी भाजी नको बनवू? नको नको, ये तू, ये तू. खाय मी तुझी बरोबर, ये तू. बरं येते चल. काय रे? इतका वेळ लागतो का दरवाजा उघडायला? पडलो होतो ग, बेलचा आवाजच नाही आला. अरे ती हळदी कुंकवाला आलेली, मग राहते म्हणाली. डोंट वरी दादा, मी काय माझ्या नवऱ्याशी भांडून नाही आलीये. नवऱ्याशी भांडायला नवरा घरी असावा लागतो. 3 आठवड्यापासून फिरतीला येतो. त्याचं कामच तसे. त्याला कोण काय करणार? पण जेव्हा पण ते घरी असतात तेव्हा आम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करतो. फिरायला जातो, शॉपिंग करतो, आउटिंग करतो. हे सगळं करायला तू घरी रिकामीच असते. आम्हा दोघांना एका वेळी सुट्ट्या नसतात. आणि तसं पण तिच्या निम्या सुट्ट्या घरचे कार्यक्रम आणि स्वतःच्या शाळेत चालतात. पण बायकोशी गोड बोलायला कसली सुट्टी हवी? अरे तुम्ही काय लहान आहात का भांडायला? एकमेकांशी भांडण्यापेक्षा 4 चांगल्या गोष्टी सांगा. आणि ती म्हणते ते काय चुकीचं नाहीये. तिच्या सगळ्या सुट्ट्या घर संसारासाठी जातात असं तूच म्हणालास ना. मग तुमच्या घरासाठी किंवा दोघांसाठी कधी सुट्टी घेतली आहेस का? सुट्टीचं जाऊ.
काल जे भांडण झालं त्यात चूक नक्की कोणाची याचा तरी विचार केलायस का? चूक तर तिचीच होती ना. ती सांगेल की सगळी मदत मी करतो, तरी त्यात घुसपट काढते. आणि हो, जी कामं मला जमत नाही ती सांगायची कशाला? पण सांगायची वाट कशाला बघावी? स्वतःहून काही करायचं सौजन्य. कोल्ड्रिंक नाहीये का? गप ग तू जरा. हे बघाय, मी सकाळी ऑफिसला लवकर जातो, ते संध्याकाळी उशिरा घरी येतो. दिवसभर HR आणि मॅनेजर डोक्यावर बसलेले असतात. मान वरती करायचा सुद्धा वेळ नसतो. आणि त्यात घरी आलो तिचा तोंडाचा पट्टा सुरू होतो. तो थांबतच नाही. हे करत नाही, ते करत नाही. सोनूचा होमवर्क करून घे, येताना सामान आण. अरे घरी आल्यावर माणसाला 5 मिनिटाची तरी शांती हवी ना. मित्रांसोबत चिल काय करायला गेलो तिथेही ऐकून दाखवते. मी तिला कधी काय बोलतो का? घरच्या सगळ्या कार्यक्रमांना हजर असतेच ना ती. अरे पण तू तिला नोकरी पण सोडायला सांगितलीयेस. अरे मग हो, आता काय आधीसारखं थोडी राहिलंय. जबाबदाऱ्या वाढल्या आहेत ना. आणि तसं पण तिला कुठे काही कमी पडतं का? सगळ्या सुखसोयी सगळ्या राहत आहेत ना. घर, नातेवाईक, सोनू, अजून काय पाहिजे? आणि हो, तुला जर नोकरी करायचीच आहे ना, तर मग आधी तुझी कर्तव्य पार पाड. मग काय जॉब वगैरे करायचं ते कर हाऊस म्हणून. वा रे दादा वा. हाऊस म्हणून नोकरी? अरे तिचं स्वप्न होतं, तिचं करिअर होतं. हे फक्त काही पैसे कमवण्यासाठी नाही. ए, तू यात पडू नकोस. तू अजून लहान आहेस. आणि मला सांग, तू पण लग्नाआधी नोकरीच करत होती ना? तुला कुठे काय वाटलं का? आहेस का सुखी? अरे दादा, पण तो माझा चॉईस होता. मला कधी जॉब करण्याचा इंटरेस्ट नव्हता. आणि हो, आहे मी सुखी. नाही अडलं माझं कधी. कारण माहितीये, कारण हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मला कधी कोण काही बोललं तर हे उत्तर देतात. माझं चुकलं तर मला ओरडत नाही, समजावून सांगतात. चार चौघात मस्करीत सुद्धा कधी मला कमी लेखत नाही. एंड ऑफ द डे नवरा बायको हेच एकमेकांचे आधार असतात. अगं, फक्त नोकरी हा विषय नाहीये. इतरही लहानसहान गोष्टी असतात. लहान सहान गोष्टी नाही, पुरुषी को म्हणतात त्याला. आणि बायको समोर चक्का चुरत होतो. अगं आई, आता तूच मला सांग, माझं कुठे काही चुकतं का गं? ममास बॉय. काय ना दादा, तुम्ही नवरे फक्त नवरा हेच नातं निभवतात. पण बायको ही बायको तर असते. पण तिला कधी कधी तुमची आई तर कधी कधी मैत्रीण व्हावं लागतं. ए, ते कुठल्या तरी पुस्तकात ना फिलॉसॉफी मला नको सांगूस. प्रॅक्टिकल मध्ये सगळं वेगळं असतं. काही वेगळं नसतं रे राजा. अगं आई, पण तू पण तर तिला काही ना काही बोलत असते ना. हो, बोलते मी तिला, ओरडते, रागवते, चुका पण काढते. पण मी सून असताना मी सुद्धा या सगळ्यातून गेली आहे ना. आणि जर तू प्रॅक्टिकल जगण्याबद्दल म्हणत असशील तर तूच सांग, कुठे चुकते रे ती? आजोबांची 75वी असो, दिराचं लग्न असो किंवा घरातले कुठलेही लहान मोठे कार्यक्रम असो, सगळ्यात पदर खोचून काम करते. सोनूची शाळा, होमवर्क, पॅरेंट्स टीचर मीटिंग, अॅन्युअल फंक्शन सगळं बघते. एवढंच नाही तर सासरच्यांसोबत माहेरी देखील जातीने लक्ष घालते. मग रे, आणि एका बाईचं अस्तित्वच संपत जातं संसार चालवता. मग सगळ्यांसाठी झिजताना तिने तिच्या नवऱ्याकडून साथीची अपेक्षाही करू नये का? तुझ्या बाबांना सुद्धा हे नव्हतं जमणार. पण दोघांनी तितकंच इन्व्हॉल्व असावं लागतं ना संसारात. दररोजच्या लहान लहान गोष्टी जरी एकत्र मिळून गेल्या तर एका वेळचा भार हलका होतो रे दादा. नाही जमणार. कोणताच पुरुष आहे जमणार. अरे, आपण तिच्या मनाचं करावं किंवा आपण आपल्या मनाचं करावं. नवरा हा नेहमी मातीच खातो. बरोबर म्हणतात, द हॅपी वाईफ इज अ मिथ. अरे, आणि काय काय साध्या सुद्धा अपेक्षा असतात. एकाच वेळी 100 अपेक्षा असतात. नुसतं काही ना काही सुरूच असतं. आणि काय चांगलं बोलायला तिने तर चांगलं बोलायला पाहिजे ना. नेहमी तोंड वाकडच. मी दर विकेंडला बोलतो की चल यावेळेस कुठेतरी महाबळेश्वरला जाऊ किंवा लोणावळ्याला जाऊ. पण तिचं काय 4 दिवसाचं काय, 4 वर्षाचं ऍडव्हान्स प्लॅनिंग झालेलं आहे. अरे, नवऱ्याला गृहीत धरलंय त्याचं काय? अरे, साथ आम्हाला पण हवी असते. अपेक्षा आमच्या पण असतात रे, म्हणून समजून घेतो. पण तारेवरची ती कसरत दिसत असते. समजून घेतो का माझ्या पद्धतीने तुला समजावतो? दिवसभर तिचीच धावपळ असते रे. मी काय करतो याचं उत्तर नसेल तर मी काय करू शकतो याचं उत्तर तर मी शोधू शकतो. घरच्या छोट्या मोठ्या कामांमध्ये तिचा हातभार लावू शकतो. फॅमिली फंक्शनमध्ये तिच्या पाठी ठामपणे उभे राहून तिचं कौतुक करू शकतो. आणि इतर लहानसहान गोष्टी पण घरचे छोटे कामं तर करू शकतो यार. मुलगी मोठं होताना बघणं मिस नाही करायचं मला. आणि बायको म्हातारी. पण काय करू, नाहीये मी एक्सप्रेसिव्ह. असं व्यक्त होऊन बोलून नाही सांगता येत मला. काय करू यार.
एक दिवस पण जात नाही तिच्याशिवाय. कसं म्हणू तिला? शे. बरं, आता दोघांनी एवढी बडबड केली, मग तुम्हीच मला काहीतरी सोल्युशन सांगा. आता काय, जा तुझ्या सासरी आणि मस्त लाड करून घे जावई असल्याचे. आणि हे तर तुला चांगलंच जमतं. सुट्टी मॅनेज करावी लागेल. समजलं माझे जातो तिला घ्यायला. हा, पार त्या घड्यावर पाणी. अरे जातो काय, जत्रा आहे ना तिथे. मजा करा. आणि हो, सोनूला फुगा घेऊन देशील तर वहिनीला गजरा पण घेऊन दे. मी तर म्हणते एखादी साडी पण घेऊन दे. आणि जाताना एखादा फूल किंवा असं लहान. ए बाई, मी तुला म्हणायला नाही चाललोय तुझं. बहिणीच्या नावाखाली स्वतःची काय लिहित देते. आणि तशी माझी बायको ना लो मेंटेनन्स आहे. 2-4 प्रेमाचे गोड शब्द बोले ना कधी शांत होते बघ लगेच. समजलंय ते चांगलं आहे, पण लक्षात ठेवा म्हणजे झालं. आणि आता तिघे चाललेच आहात तर कुलदेवीलाही जाऊन या, तेवढंच देवदर्शन होईल ना. दादा, मी काय म्हणते, देवदर्शनात असेल तर फिरायलाही जाऊ शकतात. बघा सांगू कायला. हे का तुझा डबा? आणि हो, आवरलं का बरं तुझं? आणि हो, आज डायरेक्ट ऑफिसला जा. सोन्याला मी जातो शाळेत सोडायला. आणि सुट्टी टाकायची विशेष नको बरं का. नाही रे, आहे माझ्या लक्षात. ते कसं विसरेल मी. आणि हा, मी काय बोलते, सुट्टी घेतोच आहेस तर 2 दिवसाची सुट्टी जरा जास्तीची घे. भाऊजीकडे पूजा आहे ना, आपल्याला 1 दिवस आधी तरी जावंच लागेल. तेवढीच त्यांना मदत होईल. विसरलोस की. धन्य आहेस बाबा तू, धन्य आहेस. तू नसतीस तर माझं काय झालं असतं. नाश्त्यात मस्का जरा जास्तच झाले का? चल